स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची उद्या जयंती आहे. गुट्टे साहेब, उद्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांची जयंती आहे. तुम्ही दर्शन वगैरे घ्यायचं ना? हो, निश्चितच दर्शन घ्यायला आम्ही दरवर्षी जात होतो, दर्शन घेत होतोच. आणि साहेबाचा फोटो ठेवून वंदन वगैरे करत होतो आम्ही दरवर्षी. काय आठवणींना उजाळा द्याल त्यांच्या? आठवणी आहेत त्यांच्या, कितीतरी आठवणी असतील. आठवणी त्यांच्या खूप आठवणी आहेत अशा. कोणते मतदारसंघातले विषय आहेत त्याची आज तुम्ही लक्षवेधी करणार आहे? नाही, मी आज लक्षवेधी टाकलेली आहे. काय झालं आहे, CCIने आपल्या कापूस खरेदी केंद्र बंद केल्यासारखं केलं आहे. आणि आता 2-3 दिवस काय ते 2-4 तारखेपर्यंत वाढवलं असं कळालं आहे आम्हाला. पण काय झालं त्याच्यामध्ये, तर शेवटी चुका होत असतात. चूक अशी आमच्या शेतकऱ्याकडं बी काय थोड्याशा चुका झालेल्या आहेत. कारण पीक विम्यासाठी म्हणून आपलं सोयाबीनचा पेरा लावला आणि कापूस घेतला. ठीक आहे ना, आता चूक झाली काय, मग त्या शेतकऱ्याचा कापूसच घ्यायचा नाही का? तसं आम्ही सरकारला विनंती करणार आहे की बाबा सगळ्याकडूनच चुका होतात, तशी आमच्या शेतकऱ्याकडूनही चूक झालेली आहे. जगाचा पोशिंदा आहे शेतकरी, त्याची अशी चूक झालेली आहे. तर ते कापूस घेण्यात यावा म्हणून आम्ही CCIला सूचना करायला आज सांगणार आहेत. आम्ही आज CM साहेबाला वगैरे भेटून. नगरपालिकेची निवडणूक जी आहे ती खूप टफ झाली. धनंजय मुंडेंनी देखील सभा जी आहे ती त्या ठिकाणी घेतलेली. त्याचा काही परिणाम वगैरे होऊ शकतो? नाही, असा परिणाम वगैरे काय होत नसतो. एक दिवस येऊन परिणाम होत असतो का? काय परिणाम वगैरे काय होत नसतो. आणि आज जवळजवळ 18-19 नगरसेवक माझे निवडून आलेत, अध्यक्ष निवडून आला. जवळच 21 तारीख आहे, आता कळेल. तो पण वेट करा तोपर्यंत. धन्यवाद. हे होते रत्नाकरजी गुट्टे आणि त्यांनी या हिवाळी अधिवेशनादरम्यान दिलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, नागपूर.